नमस्कार मित्रांनो, तुम्हाला देखील त्वचेवर अशा पद्धतीचे रॅशेस येत असतील, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात खाज येत असेल, स्पेसिफिकली रात्रीच्या वेळेस खाज येत असेल, खाजून खाजून तो पोर्शन गरम होत असेल, त्याच्यामधला उष्ण स्पर्श ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जळजळ होत असेल, त्वचेवर किंचितचा उंचवटा आल्यासारखे हे पॅचेस असतात आणि या पॅचेस असं प्रेझेंटेशन जर असेल तर त्या आजाराचं नाव असतं शीतपित्त. बोलीभाषेमध्ये यालाच पित्ती उठणे, पित्त, अंगावर पित्त उठणे, रॅशेस, हाइव्स, अर्टिकेरिया अशा नावाने देखील ओळखलं जातं आणि याच्यासाठी बरेच लोक बऱ्याच वर्षांपासून त्रस्त असतात. केवळ अँटीहिस्टामिन्स मेडिसिन्स घेऊन दर 2 दिवसाचा आराम मिळत असतो आणि अशा पद्धतीने टॉप अप ते मारत मारत काही वर्ष या आजाराला केवळ कंट्रोल करत असतात. मग जर तुम्हाला हा शीतपित्ताचा त्रास परमनंटली बरा करायचा असेल, कायमस्वरूपी या त्रासापासून मुक्ती करायची असेल, मेडिसिन्स पूर्णपणे बंद करायचे असेल, तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक अप्रोच ठेवायला पाहिजे. आणि हा स्ट्रॅटेजिक अप्रोच नेमका कसा ठेवायचा, शीतपित्ताला कसं कायमस्वरूपी बरं करायचं, या संबंधीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर रुपेश आमले आणि मागील 12 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे नवी मुंबईमध्ये. जेव्हा पण एखाद्या रुग्णाला शीतपित्ताचा त्रास असतो त्यावेळेस तो बेस्ट डॉक्टर शोधायचा प्रयत्न करत असतो, कारण मागील जेवढे पण उपचार केलेले असतात त्याच्यातून त्याला फायदा झालेला नसतो किंवा काही 50% रुग्णांना याच्यामधून फायदा होतो तर उरलेल्या 50% रुग्णांना फायदाच होत नाही किंवा ठराविक कालावधीनंतर त्यांना शीतपित्ताचा त्रास हा पुन्हा पुन्हा होत असतो आणि मागील उपचारापासून फायदा होत नाही. त्यामुळे नवीन डॉक्टरवर विश्वास कसा ठेवावा, कशा पद्धतीने आपण उपचार करावा, अशा संभ्रम अवस्थेमध्ये ते असतात आणि ही संभ्रम अवस्था असताना ते केवळ अँटीहिस्टामिन मेडिसिन्स घेऊन त्या आजाराला कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतात. परंतु जर तुम्ही ते अँटीहिस्टामिन मेडिसिन्स किंवा काही महिन्यांपासून, वर्षांपासून कंटिन्युअसली घेत असाल आणि तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स आत्ता जाणवत नाहीये, परंतु लॉंग टर्म मध्ये त्याचे जर साईड इफेक्ट्स होणार असतील तर तुम्हाला ते उपाय बंद करायला पाहिजे आणि शीतपित्तासाठीचा कायमस्वरूपीचा उपाय हा आजमावला पाहिजे. मग हा उपाय नेमका करायचा कसा, तर याचे 4 स्टेजेस असतात. त्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा शीतपित्ताचा त्रास हा नक्की बरा होऊ शकतो. बेस्ट डॉक्टर या जगामध्ये कोणीच नसतो, केवळ तुम्हाला एक डिसिप्लिन्ड पेशंट बनायचंय. शिस्तीने जर तुम्ही औषध परमनंटली जोपर्यंत शीतपित्त बरं होत नाही तोपर्यंत कंटिन्युअस बेसिसवर घेत राहिलात तर डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होत असतो. यामध्ये त्रिसूत्री तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित औषधोपचार करायचा आहे, त्याचबरोबर तुमची लाईफस्टाईल खूप चांगली ठेवायची आहे आणि शरीर आणि मन या दोघांना चांगलं ठेवून तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा कंटिन्युअस बेसिसवर प्रयत्न करायचा आहे. याच्याने शीतपित्त तर काय इतर देखील आजारांवरती तुम्ही डेफिनेटली मात करू शकता. तर शीतपित्त बरा करण्याच्या स्ट्रॅटेजिक अप्रोच मधली सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे रक्त शोधन करणे. शीतपित्त हा आजार जरी त्वचेचा असला तरी याच्यामध्ये रक्तामध्ये जास्त प्रमाणामध्ये दुष्टी होत असते आणि म्हणूनच शीतपित्त तयार होत असतं. मग ह्या शीतपित्ताला जर आपल्याला कायमस्वरूपी बरं करायचं असेल तर आपल्याला या रक्तातल्या दुष्टी परमनंटली दूर करायला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचं पित्त असतं: प्राचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त, आलोचक पित्त आणि भ्राजक पित्त. हे 5ही प्रकारचे पित्त आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या लोकेशन्स मध्ये असतात आणि यातील भाजक पित्त जे पित्त असतं हे आपल्या त्वचेच्या खाली राहत असतं. त्वचेच्या खाली असलेल्या या भ्राजक पित्तामध्ये जर क्वांटिटी आणि क्वालिटी वाईज डिस्टर्बन्स जर आला तर त्याच्यामुळेच आपल्याला शीतपित्तासारखी पॅथॉलॉजी होत असते. शीतपित्त या आजारामध्ये भ्राजक पित्त प्रामुख्याने हे दूषित झालेलं असतं आणि त्यामुळे याला बरं करण्यासाठी आपल्याला रक्तातली दुष्टी क्लीन करायला पाहिजे. मग रक्तातली दुष्टी ज्यावेळेस आपली क्लीन होत असते त्यावेळेस अनुषंगाने स्किनकडे जाणारा ब्लड फ्लो देखील इम्प्रूव्ह होत जातो आणि त्याच अनुषंगाने भ्राजक पित्ताची क्वालिटी देखील इम्प्रूव्ह होते आणि अर्टिकेरियाची पॅथॉलॉजी ही क्रॅक होत असते. शीतपित्ताची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी रक्त शोधन झाल्याबरोबरच बरी होत असते. मग हे रक्त शोधन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही प्रमुख वनस्पती आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने मंजिष्ठा, त्रिफळा, तिक्ता, वचा, दारुनिशा आणि अमृता यासारख्या वनस्पती जर आपण रेग्युलर बेसिसवर काही ठराविक मात्रेमध्ये घेत राहिलो तर रक्तातील दुष्टी तर दूर होतेच आणि त्याचबरोबर रक्तामध्ये प्युरिटी येण्याचं काम देखील, मेंटेन ठेवण्याचं काम देखील या वनस्पती करत असतात. मग या सर्व वनस्पतींची पावडर आपल्याला एकत्रित स्वरूपात घेतली पाहिजे आणि त्या पावडरचा एक काढा बनवून आपण घेतला पाहिजे. या सर्व वनस्पतींची पावडर आपण एकत्रित पद्धतीने घेतली आणि त्याचा पावडरचा काढा बनवला आणि तो 50
ml या मात्रेमध्ये सकाळच्या सुरुवातीला म्हणजेच दिवसाच्या सुरुवातीला उपाशीपोटी घेतला आणि रात्री जेवणाच्या अगोदर जर घेतला तर परमनंट बेसिसवर आपल्या रक्तातली दुष्टी निघून जात असते. या 6ही वनस्पतींचा एकत्रित चूर्ण जर आपण बनवलं आणि ते आपण काढ्याच्या स्वरूपात घेतलं तरी देखील आपलं रक्त प्रसादनाचं किंवा रक्तदुष्टी दूर करण्याचं काम होत असतं. आणि 6ही वनस्पतींच्या एकत्रित काढ्याला आपण नाव दिलेलं आहे ब्लड डिटॉक्स काढा. तर हा ब्लड डिटॉक्स काढ्यामध्ये मंजिष्ठा, त्रिफळा, तिक्ता, वचा, दारुनिशाने, अमृता या 6ही वनस्पतींचं एकत्रित समभागात केलेलं चूर्ण असतं. आणि हे चूर्ण जर आपण केवळ काढ्या स्वरूपात दिवसातून 2 वेळा जर घेतलं तर ब्लड डिटॉक्सिफिकेशन होण्याची प्रोसेस ही फास्ट होत जात असते आणि अर्टिकेरियाची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कमी व्हायला मदत होत असते. ब्लड डिटॉक्स काढा ज्यावेळेस आपण घेत असेल त्यावेळेस आपल्याला नॉनव्हेज पदार्थ नाही खाल्ले पाहिजे, कारण नॉनव्हेज पदार्थामुळे असलेल्या प्रोटीन्समुळे आपल्या शरीरातील जे रक्त असतं ते आणखी दूषित होत असतं. त्याचबरोबर नॉनव्हेज पदार्थ जेव्हा खाल्ले जात असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये मसाल्यांचं, मिठाचं आणि हानिकारक पदार्थांचं अधिक सेवन केलं जातं आणि त्यामुळे रक्तातील दुष्टी ही वाढतच असते. ब्लड जेव्हा आपण प्युरिफिकेशनच्या प्रोसेसला लागत असतो त्यावेळेस आपला आहार हा सात्विक असायला पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं आपण शाकाहारी जेवणाचा समावेश केला पाहिजे. स्ट्रॅटेजिक अप्रोचची सेकंड स्टेप आहे लिव्हर डिटॉक्सिफिकेशन. बेसिकली शीतपित्तामध्ये पित्ताचं इन्व्हॉल्वमेंट सर्वात जास्त असतं, त्यामुळे लिव्हरला डिटॉक्सिफाय करणे फार जरुरी आहे. कारण आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील जेवढे पण पित्त हे तयार होत असतं हे केवळ लिव्हरमध्ये तयार होत असतं. मग जर पित्ताची क्वालिटी आणि क्वांटिटी डिस्टर्ब असेल, पित्तामध्ये असणारे गुणधर्म जर खराब झाले असतील तर कुठेतरी त्याच्या उगमस्थानापासून ते खराब होत असतात. या अनुषंगाने आपल्याला यकृतला प्युरिफाय करणे जरुरी असते. लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप छान वनस्पती आहेत आणि जेव्हा पण लिव्हर डिटॉक्सिफिकेशन ही बात येते त्यावेळेस आपल्याला याच वनस्पतींचा आसरा असतो. या वनस्पतींच्या प्रभावामुळे लिव्हरवरती खूप चांगला प्रभाव होत असतो आणि लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होत असते. यामध्ये प्रामुख्याने निंब, मंजिष्ठा, सारिवा, हरिद्रा अशा वनस्पतींचा समावेश होत असतो आणि या सर्व वनस्पतींची एकत्रित टॅबलेट म्हणजे पंचनिंबादी DS ही गुळिका जर आपण खाल्ली तर त्याच्याने आपल्या लिव्हर डिटॉक्सिफिकेशन मध्ये खूप फायदा होत असतो. ब्लड डिटॉक्स काढ्याबरोबरच आपण पंचनिंबादी DS किंवा गुगुळ तिक्तकम घृतम अशा पद्धतीच्या मेडिसिनचा समावेश केला पाहिजे की यामध्ये असणारे घटक द्रव्य केवळ लिव्हरवरती जाऊन तिथल्या लिव्हरला डिटॉक्सिफाय करायला मदत करत असतात. बऱ्याच वेळेस चुकीच्या खानपानच्या सवयीमुळे, बऱ्याच वेळेस चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपल्या लिव्हरवरती फॅटी लिव्हर सारखे चेंजेस येत असतात किंवा लिव्हरमध्ये इम्प्युरिटीज ह्या जमा होत असतात आणि त्यामुळेच त्यातून निघणारा जो प्रोडक्ट असतो म्हणजे पित्त असतं हे देखील इम्प्रॉपर क्वालिटी आणि क्वांटिटीचं निघत असते आणि यालाच बरं करण्यासाठी आपल्याला पंचनिंबादी DS या गोळीची मदत होत असते. याचबरोबर आपण गुगुलू तिक्तकम घृतम म्हणजे तुपाच्या काही कॅप्सूल्स असतात त्या देखील आपण घेऊ शकतो. या दोन्हींच्या मदतीने लिव्हर डिटॉक्सिफिकेशन ही स्टेप आपल्याला अचीव करता येते आणि शीतपित्त बरं करण्यासाठीचा दुसरा प्रोसेस आपण कंप्लीट करू शकतो. यामधील तिसरी प्रोसेस ते म्हणजे विरेचन. जेव्हा पण आपण ब्लड डिटॉक्स काढा, पंचनिंबादी DS किंवा कॅप्सूल गुगुलू तिक्तकम घृतम अशा पद्धतीच्या औषधांचा 15 दिवस ते 1 महिन्याचा कोर्स कंप्लीट करत असतो त्यावेळेस आपल्या रक्तातील दुष्टी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेल्या असतात, पित्तातील दुष्टी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेल्या असतात, परंतु ते शरीरातून बाहेर जाणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेली पंचकर्मातली एक प्रोसेस ती म्हणजे विरेचन. विरेचन नावाची ही जी प्रोसेस असते ही केवळ 7 दिवसांची असते. यामध्ये 5 दिवस आपल्याला औषधी तूप घ्यायचं असतं. औषधी तूप म्हणजे स्नेहपान घृत जर आपण घेतलं तर या स्नेहपान घृतामध्ये काही औषधी वनस्पती असतात जसे की वासा, निंब, गुडूची, आरग, देवदा या सर्व औषधींना एकत्रित गाईच्या तुपामध्ये मिक्स करून हायड्रॉक्सिलेशन प्रोसेसने ज्यावेळेस हे तूप तयार केलं जातं त्यावेळेस हे तूप जेव्हा आपल्या शरीरात जाईल तर त्यावेळेस तोंडापासून ते संडासच्या जागेपर्यंत पूर्णपणे छान तुपाचं कोटिंग तयार होत असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पण प्रमाणामध्ये पित्त आणि कफदोष वाढलेला असतो तो मेल्ट होतो आणि ह्या डर्ट आणि इम्प्युरिटीज ह्या तुपामध्ये समाविष्ट केले जात असतात. आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पित्त, कफ वाढलेला असतो तो सगळा एकवटला जातो. या 5 दिवसाच्या प्रोसेसमध्ये पूर्णपणे आपल्या पोटामध्ये तो येत असतो. हे जे तूप असतं हे आपल्याला वर्धमान मात्रेमध्ये घ्यायचं असतं म्हणजे 30, 60,
60, 90, 120 आणि 150 ml या मात्रेमध्ये जेव्हा 5 दिवस आपण तूप घेत असतो त्यावेळेस पूर्ण शरीरातील पित्त आणि कफ आपल्या पोटामध्ये एकवटला जातो आणि 6व्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान करायचा असतो, म्हणजेच सहचर किंवा धान्वंतरम तेलाने पूर्ण शरीराला छान अभ्यंग करून घ्यायचा आहे. अभ्यंग झाल्यानंतर काय होतं की आपल्या इंटरनली जे आपल्या शरीरामध्ये तूप असतं त्याच्याने जे दोष असतात ते मेल्ट झालेले असतात. त्याचबरोबर एक्सटर्नली आपल्या शरीराचा अभ्यंग झाल्यामुळे त्या दोषांना शरीरातून बाहेर जाण्यावाचून जागाच राहत नाही आणि 7व्या दिवशी जेव्हा आपण विरेचनाचं औषध घेत असतो या विरेचन औषधाच्या प्रभावामुळे आपल्या शरीरातील पित्त आणि कफ दोष अगदी एंड पॉइंट तक बाहेर निघून जात असतात. जेव्हा पण हे पित्त आणि कफ दोष आपल्या शरीरातून बाहेर निघतात त्यावेळेस आपल्या शरीरातून किंचित आव पडल्यासारखी आपल्याला शौचामध्ये जाणवते आणि जेव्हा ही आव पडते त्यावेळेस विरेचन आपलं पूर्ण झालं असं समजावं आणि विरेचनची प्रोसेस जेव्हा पूर्ण होते सो लेट्स से 50% पर्यंत आपल्याला शीतपित्ताचा त्रास हा कायमस्वरूपी बरा झालेला असतो. ज्यांना पित्ताचा त्रास हा वारंवार खूप दिवसांपासून, महिन्यांपासून, वर्षांपासून असेल त्यांनी विरेचन तर साधारणतः वर्षातून 2 वेळा देखील करायला हरकत नाहीये. जर कधी नाही जमलं तरी वर्षातून सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेस कोजागरी पौर्णिमा असते अशा वेळेस तुम्ही विरेचन केलं तर पूर्ण वर्षभर तुम्हाला पित्ताचे कुठलेच त्रास होणार नाही. तुम्हाला शीतपित्ताचा त्रास असेल तर तुम्हाला विरेचन आवर्जून करायला पाहिजे, पण त्याचबरोबर तुम्हाला पित्ताचे देखील इतर त्रास असतील तर त्यामध्ये देखील विरेचन ही प्रोसेस नक्कीच फायदा देणारी असते. शीतपित्ताला कायमस्वरूपी बरा करण्याची सगळ्यात महत्वाची आणि चौथी स्टेप ती म्हणजे रसायन चिकित्सा. बऱ्याच रुग्णांना असं वाटतं की ब्लड डिटॉक्स काढा घेतला, त्याचबरोबर आपण लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचे मेडिसिन्स घेतले आणि विरेचन केलं म्हणजे आपलं शीतपित्त पूर्ण बरं झालं. परंतु तसं होत नाही. या सगळ्या प्रोसेसने किमान 50% तरी पित्त आपल्या शरीरातून निघून जात असतं, परंतु तरी देखील आपल्या शरीराची सेन्सिटिव्हिटी आणि त्यामध्ये होणारी ॲलर्जी ही संप्राप्ती कंटिन्युअसली चालू असते आणि ही जेव्हा आपल्याला पूर्णपणे बरी करायची आहे तर रसायन चिकित्सा खूप महत्वाची प्रोसेस आहे. रसायन चिकित्सेनेच केवळ आपल्या पूर्ण शरीराची इम्युनिटी वाढायला मदत होत असते, त्याचबरोबर आपल्या स्किनची इम्युनिटी देखील वाढायला मदत होत असते. आणि या रसायन चिकित्सेमध्ये देखील जेव्हा पण आपलं विरेचन पूर्ण होईल तेव्हा पुन्हा आपल्याला ब्लड डिटॉक्स काढा, पुन्हा आपल्याला लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करणारे मेडिसिन्स आणि त्याचबरोबर रसायन असणारे काही औषधी आपल्याला यूज करायला पाहिजे. मग रसायन असणाऱ्या औषधांमध्ये प्रामुख्याने आपण च्यवनप्राशचा वापर करू शकतो. च्यवनप्राश मध्ये आवळा असतो. च्यवनप्राशमध्ये असे काही हर्ब्स असतात की ज्याच्याने आपल्या ओव्हरऑल शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होत असते. च्यवनप्राशमध्ये लगभग 64 प्रकारचे हर्ब्स असतात की जे अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. त्यामध्ये मध असतं, त्यामध्ये तूप असतं. तर ह्या सगळ्या औषधांच्या प्रभावामुळे ओव्हरऑल आपल्या 7ही धातूंचं पोषण होत असतं, आपली इम्युनिटी वाढायला मदत होत असते. जेव्हा आपली पूर्ण शरीराची इम्युनिटी वाढते त्याचबरोबर आपल्या स्किनची देखील इम्युनिटी वाढते आणि शीतपित्ताच्या पॅथॉलॉजीला क्रॅक करण्यासाठीची बरीच मदत होत असते. कंटिन्युअस बेसिसवर आपण लिव्हर डिटॉक्सिफिकेशन आणि ब्लड डिटॉक्स त्याचबरोबर च्यवनप्राश किंवा हरिद्राखंड सारखे वनस्पती जर आपण वापरल्या, हरिद्राखंड सारखे कल्प जर आपण वापरले तर रेग्युलर बेसिसवर आपलं रक्तातलं शोधन होत असतं, पित्ताचं शमन होत असतं, त्याचबरोबर ते पित्त बाहेर पण निघत असतं आणि या सर्व औषधांच्या प्रभावामुळे आपल्या शरीराची ॲलर्जिक जो रिस्पॉन्स असतो तो स्ट्रॉंग बनत असतो. बऱ्याच वेळेस मित्रांनो आपल्याला असं जाणवत असतं की एखादा अन्न पदार्थाची जेव्हा आपल्याला ॲलर्जी होत असते कदाचित तोच अन्न पदार्थ खाऊन आपण लहानपणापासून मोठे झालेलो असतो. उदाहरणार्थ शेंगदाणे. बऱ्याच लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी काही ठराविक कालावधीमध्ये किंवा ठराविक वयाच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर होत असते, परंतु हेच शेंगदाणे ते लहानपणापासून खात आलेले असतात तेव्हा त्यांना ॲलर्जी होत नसते. चना डाळ, मूग डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ या सर्व पदार्थांची काही लोकांना ॲलर्जी होत असते. बरेच लोक तर इडिओपॅथिक म्हणजे कुठलाही पदार्थ खात नसतील तरी देखील त्यांच्या शरीरामध्ये हे रॅशेस उत्पन्न होत असतात. अशा वेळेस मात्र खूप चिडचिड होत असते की हा अर्टिकेरिया नेमका बरा करायचा तरी कसा. तर तुम्ही संयम ठेवायला पाहिजे. संयम ठेवत असतानाच तुम्ही रक्तशुद्धी करणारी औषधं, त्वचेची इम्युनिटी वाढवणारी औषधं, पित्त कमी करणारी औषधं आणि त्याचबरोबर आपली ओव्हरऑल इम्युनिटी वाढवणारी जर औषधं रेग्युलर बेसिसवर जोपर्यंत तुमचा शीतपित्त बरा होत नाही तोपर्यंत तुम्ही खात राहिलात तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. आपण अँटीहिस्टामिन मेडिसिन्स वर्षानुवर्ष खात असतो आणि आजार बरा होत नाहीये तरी सुद्धा आपण खात असतो केवळ या अपेक्षेने आपण खात असतो की कधीतरी तो आजार बरा होईल.
परंतु कधीच अँटीहिस्टामिन्स केवळ खाऊन तुमचा आजार बरा होणार नाही, उलट त्या आजाराची संप्राप्ती आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअस बेसिसमध्ये वाढतच असते. तर या 4 स्ट्रॅटेजिक अप्रोचचा तुम्ही जरूर फायदा घ्या, जरूर तुम्ही अवलंब करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला देखील अर्टिकेरिया शीतपित्ताचा त्रास असेल आणि त्यासाठी तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल तर आमच्या क्लिनिकच्या टीमशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.